नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश गाडेकर। आज आपण सोयाबीन बीज प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। सोयाबीन बीज प्रक्रिया कशासाठी करावी, तर सोयाबीनची उगम क्षमता वाढवण्यासाठी, जमिनीमधले हानिकारक कीड बुरशी यांचे नियंत्रण मिळवण्यासाठी, सोयाबीनची वाढ चांगली होण्यासाठी याच्यासाठी बीज प्रक्रिया केली पाहिजे। तसेच सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर चक्री भुंगे, खोडमाशी यांच्या नियंत्रणासाठी पण आपण सोयाबीन ट्रीटमेंट केली पाहिजे। तर सोयाबीन ट्रीटमेंट कोणती केली पाहिजे, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ट्रीटमेंट असते, केमिकल ट्रीटमेंट आणि एक जैविक ट्रीटमेंट। केमिकल ट्रीटमेंटमध्ये आपण कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण मॅनकाइंड कंपनीचे TCP, त्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक येतं, आरेवा सुपर, हे धानुका कंपनीचे प्रोडक्ट आहे, ते यूज करू शकतो आपण। एव्हरवॉल यूज करू शकतो। असे बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट अवेलेबल असतात। आणि हे कशी यूज करायची, तर 50 किलो बियाण्यासाठी 50 ml TCP, त्याच्यामध्ये 100 ml पाणी हे मिक्स करून त्या सोयाबीनवर टाकणे व हाताने हळूवारपणे खालीवर करणे, अशा पद्धतीने आपण केमिकल ट्रीटमेंट करू शकतो। तसेच आपण जैविक ट्रीटमेंट पण त्यासाठी करू शकतो। त्याच्यासाठी आशुवेद कंपनीचं बायोटेक किट, ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर यासारखे प्रोडक्ट यूज केले जाऊ शकतात। आणि आशुवेद कंपनीचं बायोटेक किटचे फायदे असे पण, याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम पण आहे। आणि जे जमिनीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश जे सुप्त अवस्थेत पडलेले आहे, जे आपले पिकं घेऊ शकत नाही, ते घेण्याचे पण काम हे बायोटेक किट माध्यमातून पीक उचलू शकतं। आणि याच्यामध्ये काय पाणी टाकण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट ते पावडर सोयाबीनच्या बियामध्ये मिक्स करून आपण वापरू शकतो। आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच आमचे फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज यांना फॉलो करा। नमस्कार, जय किसान, जय जवान, जय किसान।